अब्दुल कादिर विरुद्ध अनय 11 सुपरस्टार या दोन स्टार संघादरम्यानची लढत, दुसरी लढत चौथ्या दिवसातली तुमच्यासोबत सुरू करतो. एक ब्रेक घेतो. ब्रेकमध्ये गाणं ऐकूया. मी जातोय डीजे प्रेमकडे. एक सुंदर गाणं, गाण्यानंतर आनंद घेऊया आणि मैदानाकडे जाऊया. भगवाच्या असं काय आणि अर्थातच शिवसेनेची स्पर्धा आहे आणि त्यातल्या त्यात अर्थातच शाखा आवाशीची स्पर्धा आहे मित्रांनो. म्हणूनच कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. फक्त तुम्ही खेळाचा दर्जा वाढवा, चांगलं खेळा आणि हे मान्यवर तुमच्यासाठी मेहनत घेतात मित्रांनो. काय मेहनत घेतली असेल, महिनाभरापूर्वी या स्पर्धेचं नियोजन झालं आणि त्यानंतर आलेल्या अडीअडचणीवर सर्वांनी मिळून छान मात केली आणि स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये योगदान दिले मित्रांनो. अनेक गोष्टी अडचणीच्या ठरल्या आणि अर्थात त्यात तुम्हाला माहिती आहे कोरोनाचं संकट असेल, इतर सगळ्या गोष्टींचं संकट या ठिकाणी झेलले. ते अर्थातच संपूर्ण संयोजन नियोजन समिती अर्थातच एसकेजी आंबरे, महेंद्रजी आंबरे, संजोग आंबरे, सुदर्शन कदम साहेब, प्रितेश बट्टी आंबरे आणि त्याचबरोबर संजोग आंबरे असेल, हर्षदीप असेल किंवा आमचा प्रथमेश पालांडे असेल, यांनी काय मेहनत घेतले आणि परिश्रम घेत आहेत मित्रांनो. दिवसागणित आपण पाहिलं उन्हात तानातून सगळी मेहनत घेत आहेत. पाण्याचा पुरवठा असेल, खुर्च्यांची पुरवठा असेल, सावली करण्याची व्यवस्था असेल, साबून व्यवस्था असेल, मान्यवरांचं स्वागत असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज असं कुठलं संघटन असेल तर निश्चित शाखा आवाशीचं संघटन आहे. आणि निश्चित मित्रांनो त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया आयोजकांसाठी. कारण असं म्हणतात ना, जर रात्र नसती तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काय किंमत असती, जर रात्रच नसती, काळोखच नसता, अंधारच झाला नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काय किंमत असते. आणि आयोजक नसते मित्रांनो, स्पर्धाच नसते तर तुम्ही स्टार असून तुम्हाला पहाड्यात कोण आलं असतं का मित्रांनो. म्हणून आयोजक महत्वाचे, स्पर्धा महत्वाचे आहेत आणि स्पर्धा झाल्या, आयोजन झालं तर आणि तर तुमची नाव होणार, तुम्हाला संधी मिळणार. म्हणून नेहमीच मित्रांनो आयोजकांचा सन्मान करा, पंचांचा मान राखा आणि तरच तुम्ही मित्रांनो पुढे जाल. आणि अर्थातच आपण पाहिलं क्रिकेटमध्ये खेळत असताना आणि ते दाखवून दिले मित्रांनो तुम्हाला सर्वांना. सचिन रमेश तेंडुलकर तुमच्यासारखा सुरुवातीला मित्रांनो बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचा, अर्थात मातीमध्ये खेळायचा, पण आज तो मित्रांनो टेनिस अर्थातच क्रिकेटमध्ये देव झाला. त्याची कारणं हीच आहेत. आदर्श राखा आणि पालन करा शिस्तीचं. तर ठीक आहे, आपण मैदानाकडे जाऊया. मैदानाकडे दुसरा सामना चौथ्या दिवसातला सुरू होत आहे. अब्दुल कादिर विरुद्ध अनय 11 सुपरस्टार. आमीन यावेळेस गोलंदाजी करेल. अर्थातच पाहिलं तर आमीन आणि अर्थातच सलामी पाहिली संदीप मखवाना. हो मोठा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर रवी देवकाते हा मित्रांनो संदीप मकवाना याच्याकडे देखील मोठं टॅलेंट आहे. पहिला चेंडू राईट मुहूर्त विकेट. हो सुंदर चेंडू, ऑफ बाहेरचा चेंडू, 5व्या स्टंपवर फेकलेला चेंडू, क्लोज मध्ये मुदस्सर क्लोज मध्ये निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूची गोलंदाजी केली राईट मुहूर्त विकेट. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने, यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. ओहो जहूरच्या उजव्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पहार. दुसरा चेंडू पहिल्या चौकार. गाना बज रहा है, अच्छा गाना बज रहा है, सबको लगता है भाई आमदार झालोय आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी देखील आमदार व्हावं आणि निश्चित आमची देखील अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये एसकेजी आंबरे सर आपण आमदार व्हावं आणि मोठ्या स्पर्धा या ठिकाणी वारंवार घडाव्या. निश्चित तुमच्या मागे जनता उभी आहे, निश्चित तुमचं काम देखील चांगलं आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही देखील आमदार महोदय म्हणून आम्हाला पाहायला मिळाल. यावेळेचा चेंडू सुरेख पद्धतीने कट केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र यावेळेस धाव घेण्याची संधी मिळते. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव यावेळेस पूर्ण होते. अर्थातच संदीप
मकवानाच्या खात्यामध्ये 2 धावा जमा केले जातील एका चौकारानिशी. आतापर्यंत धावा जर पाहिलं तर 6 धावा झाले. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. एकूण 4 षटकांचा सामना आहे आणि अर्थातच जर आपण पाहिलं अनय 11 सुपरस्टार मध्ये कदाचित आपल्याला जर का गिरीश कोचरेकर दिसला तर मित्रांनो काय जादू गोलंदाजी असते आणि अर्थातच त्याला कॉइन बॉक्स का म्हणतात ते निश्चित पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पहा चेंडू भिरकावलाय गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू जातोय. यावेळेस 6 धावांसाठी षटकार. आपलं स्विनेते आणि तर अर्थातच आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना यावेळेस चांगली फलंदाजी करतोय संदीप मकवाना, ज्याने 1 चौकार 1 षटकारांशी आतापर्यंत धावा कुठल्यात एकूण 12 धावा सुंदर फलंदाजी करतोय आणि अर्थातच पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा उठवतोय आणि यावेळेस आमिन गोलंदाजी करतोय राईट टू द विकेट. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीप मकवानाला या ठिकाणी मात्र भिरकावायचा. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख आहे आणि अर्थातच शोएबने चेंडू अडवला फेक केली. तत्पूर्वी जागा बदलली दोन्ही फलंदाजांनी 1 धाव परिवर्तन केलं. एका धाबीने धावसंख्या पुढे सरकली आणि धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली तर पोस्ट ते 5व्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 13 धावा झाल्यात. अर्थातच मोठा सामना असेल अब्दुल कादिर विरुद्ध यावेळेस पाहिलं तर अनय 11 सुपरस्टार यांच्या दरम्यानची मोठी सुपरस्टार लढत आहे. मैदानावरती पाहिला तर सुपर हिट मुकाबला बीच मैदान के अंदर चलता हुआ गेंदबाजी करते हुए इस बार अमीन जो कि अच्छे खिलाड़ी है लेकिन के ऊपर देखिए संदीप मकवाना ने एक छक्का और 1 चौका जड़ा है. तो इस बार देखिए गेंदबाजी करेंगे. फिर एक बार देखिए आखिरी गेंद होगी बाहर के बल्लेबाज रवि देवकाते के लिए होगी. तो इस बार देखिए लोग ऑक्शन पर दत्तू जो कि अच्छे खिलाड़ी है और अगली गेंद इस बार गेंदबाजी करके राइट टप ओवर द विकेट. अगली गेंद ओहो सुंदर गेंद सीधे बल्ले से खेलने का प्रयास. इस बार देखिए छड़ी करने का प्रयास कर रहे थे और पूरी तरह से पीठ वगैरह गिर गई. मुदस्सर के दस्तारों में बिंदी के डॉट गेट. इसके साथ ओवर नंबर पहला खत्म हुआ. पहले ओवर के अंदर देखिए रन बने बगैर कोई विकेट गंवाए 13 रन बने हैं. कहीं पर जाइए देखते रहे बड़ा ड्रामा बीच मैदान के अंदर चलता हुआ अब्दुल कादिर वर्सेस अनय 11 सुपरस्टार बंबई के बीच का मुकाबला. एक तरफ बंबई और दूसरी तरफ देखिए चिपलून के खिलाड़ी अच्छे खिलाड़ी है. तो लेते ब्रेक में गाना सुनते गाने के साथ वापस आते यू गए. अजून एक शिल्पकार सचिन शर्मा आपल्यास विनंती करतो आपण कॉम्बॉक्सकडे संपर्क साधा. सचिन शर्मा संयोजन नियोजन समितीवर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी देखील चांगले काम केले. तर सचिन शर्मा यांना विनंती करतो आपण कॉम्बॉक्सकडे संपर्क साधा. मैदानावरती सामना पाहिला तर अब्दुल कादिर विरुद्ध अनय 11 सुपरस्टार या दोन संघादरम्यानची मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मित्रांनो मैदानामध्ये एक स्टार खेळाडू खेळताना दिसतोय. तो अर्थातच संदीप मकवाना एक मोठा खेळाडू आहे आणि अर्थात टेनिस विश्वामध्ये त्याचं देखील नाव आहे आणि अर्थात त्यांनी देखील चांगली कामगिरी केली. ते ऑन स्टार्ट यावेळेस संदीप मकवाना गोलंदाज जर पाहिलं तर नवीन गोलंदाज यावेळेस मला वाटतं संकेत गोलंदाजी करतोय. संकेत कडू यावेळेस गोलंदाजी करेल असं यावेळेस तर निश्चित दिसतंय. संकेतच्या हातामध्ये चेंडू आहे आणि हा देखील एक चांगला खेळाडू आहे. अब्दुल कादिर कडून खेळण्याची यावेळेस त्याला संधी मिळते. सॉरी माफ करा यावेळेस ओमकार भापकर आहे. अर्थातच बरोबर संकेत कडू जसं का दिसतोय ओमकार भापकर गोलंदाजी करेल आणि अर्थात त्याला सामोरं जाईल संदीप मकवाना एक चांगला मोठा खेळाडू आहे. टेनिस विश्वामध्ये त्याचं चांगलं नाव आहे आणि अर्थातच सेकंड इनिंगमध्ये मित्रांनो आपण त्या खेळाडूला पाहणार आहोत. कॉइन बॉक्सच्या नावाने ओळखला जाणारा विक्रोलियन संघाचा दादरमध्ये राहणारा एक शांत असा खेळाडू आहे. परंतु गोलंदाजीमध्ये जादुई गोलंदाजी आणि अर्थातच अचूक टप्प्याचं माहेरघर ज्याच्याकडे आहे तो गिरीश खोचरेकर ज्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी निश्चित डोळे आपले आतुरले वाट पाहत असतील. यावेळेचा चेंडू फुल टॉस फेकला. पनिशमेंट केले संदीप मकवानाने दाखवून दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावर षटकार साधा.
टिकट प्रोग्रेशन सेकेंड ओवर 21 बने हैं और ओवर नंबर दूसरा चलता हुआ इस बार देखिए ओमकार भाप कर गेंदबाजी करते हुए अब्दुल कादिर के लिए अच्छे खिलाड़ी है और उनको मौका मिला अगली गेंद इस बार देखिए बाहर की गेंदबाज और इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद और सुंदर गेंद बल्लेबाज संदीप पकवाना समझ नहीं पाए गेंद गई विकेट के पर के दस्तानों में बिंदी गेंद डॉट गेंद कोई बदलाव नहीं रन की बात करो तो 21 बने हैं इस बार ओवर नंबर दूसरा चलता हुआ कुल मिलाकर 4 ओवर का मैच है दूसरा ओवर इस बार चलता हुआ गेंदबाज देखिए गेंदबाजी करते हुए ओमकार भापकर अगली गेंद संदीप पकवाना के लिए इस बार देखिए लो फुल टॉस गेंद स्कोर लेके क्षेत्र पर बीट करते हुए गेंद गई इस बार देखिए खिलाड़ी है पीछे खिलाड़ी ने गेंद को रोका लेकिन 2 रन नहीं रोक पाएंगे 2 रन तो 2 रन संदीप पकवाना के खाते में आते हुए और 2 रन इस बार पूरी टीम के खाते में जुड़ते हुए रन की बात करें तो रन बने हैं अब तक 23 रन 23 इस बार बनते हुए ओवर नंबर दूसरा गेंदबाजी करते हुए अब्दुल कादिर के गेंदबाज देखिए ओमकार भापकर गेंदबाजी करते बाहर के गेंदबाज है अच्छे गेंदबाज है स्विंग के साथ रफ्तार के साथ गेंदबाजी करते हैं इस बार देखिए हवा में गेंद और इसके साथ आउट पहला विकेट संदीप पकवाना बैक टू पवेलियन आपल्याला कळेल की स्पर्धा किती मोठी आहे मित्रांनो नितीन माटुंगे याचा आगमन झालंय ज्या नितीन माटुंगेने चिपळूण मधल्या स्पर्धेमध्ये काय पराक्रम केला होता मित्रांनो प्रत्येक चेंडूवर षटकार घेतले होते आणि अर्थातच मोठा सामना देखील त्यांनी जिंकला तो अर्थात नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय तिसऱ्या क्रमांकावर संदीप बकवाना ज्यांनी सुंदर सुरुवात केली होती आणि अर्थात यावेळेस मात्र नितीन माटुंगे अर्थात त्याच्यावर नजर असेल कारण हा एक मोठा सितारा आहे टेनिस विश्वातला नितीन माटुंगे अर्थात याच्या मागे देखील इंटरनॅशनलचा लेबल लागलाय आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डिगडॉगमधून वारंवार खेळणारा यावेळेस मात्र इथे आपली या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय तो अर्थातच अनय 11 सुपरस्टार संघाकडून स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत आणि अर्थातच एक चांगला पराक्रम केलाय तो ओमकारने नितीन संदीप पकवानाला त्याने आउट केलाय यावेळेस पुढचा चेंडू फेकावा लागेल नितीन माटुंगेसाठी ज्याच्याकडे मोठी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे ऑन स्ट्राईक नितीन माटुंगे यावेळेचा पुढचा चेंडू मारा करेल ओमकार भापकर शॉर्ट पे चेंडू नितीन माटुंगेने दाखवून दिलंय मी डिंगडॉंगच आहे आणि अर्थात मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय मोठ्या फटकेने सुरुवात केली छान सुंदर सुंदर मुसाडचे त्यांनी पॅनलमध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. तो फिर एक बार देखिए मैदान के अंदर चलते मैदान के अंदर देखिए बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ एक बार इस बार देखिए अब्दुल कादिर और अनय 11 सुपरस्टार के बीच का मुकाबला 2 ओवर के अंदर देखिए रन बने एक विकेट के नुकसान पर 29 बने हैं 29 एक विकेट यानी संदीप बकवाना जो कि आउट होकर मैदान से बाहर है उन्होंने स्टार्टअप बहुत अच्छा किया था और अब देखिए मैदान के अंदर आए नितिन माटुंगे ने क्या स्टार्ट किया छक्के के साथ खाता खुला और इस बार देखिए एक गेंद के ऊपर 6 रन बनाकर नॉन स्ट्राइकर पर खड़े हैं इस बार देखिए स्ट्राइक करेंगे रवि देवकाते जो कि बाहर के खतरनाक खिलाड़ी है इस बार उनको मौका मिला है और स्ट्राइक गेंदबाजी करेंगे फिर एक बार देखिए गेंदबाजी करते हुए गेंदबाज आमीन अंपायर के बगल से अंपायर देखिए राकेश बोडेसर और नीलेश टेरवकर साहब इस बार देखिए अगली गेंद बाहर के बल्लेबाज हवा में गेंद जरूर नीचे आते हुए गॉन विकेट नंबर 2 रवि देवकाते बैक टू पवेलियन दूसरा झटका
देखिए बहुत अच्छा काम करते हुए तो मनोज सकपाल बीच मैदान के अंदर तब तक देखिए नितिन माटुंगे जिनके ऊपर नजर रहेगी। तो इस बार देखने वाली बात होगी सुपरस्टार के खिलाड़ी हर एक स्टार खिलाड़ी डगआउट में बैठे हैं। तो आप देखिए स्ट्राइक करेंगे मनोज सकपाल जो कि अच्छे खिलाड़ी है टेनिस जगत के बहुत अच्छे खिलाड़ी मैदान के अंदर बल्लेबाजी करने का मौका मिला चौथे नंबर पर जो कि स्टार टीम के अंदर खेलते हुए अन्य 11 स्टार की टीम के अंदर फिर एक बात के फील्ड में तब्दीली करते हुए शोएब अंपायर के साथ बातचीत थी अब्दुल कादिर और अदे 11 सुपरस्टार के बीच का मुकाबला बहुत बड़ा मुकाबला होने वाला है। एक तरफ देखिए दत्तू जैसे खिलाड़ी है मुदस्सर है हरी है और जहूर है तो अच्छी बल्लेबाजी है अब्दुल कादिर के पास। तो देखने वाली बात होगी टारगेट क्या होगा अगली गेंद राइट और फुल टॉस गेंद मनोज सकपाल के लिए लॉलीपॉप और गेंद गई बॉल लाइन से बाहर छक्के के लिए। के 7 रन की बात करें तो रन बने हैं अब तक 35 रन बने 35 लास्ट विकेट। अगली गेंद इस बार देखिए आबिद राइट टप ओवर द विकेट मनोज सकपाल के लिए इस बार देखिए अफसर के बाहर की गेंद क्या दत्तू कैच को लपक पाएंगे नीचे आ रहे दत्तू और इसी के साथ आउट विकेट नंबर 3 मनोज सकपाल बैक टू बॉलर। खिलाड़ी है और उनको 5वें नंबर पर मैदान के अंदर आने का मौका और साथ में नितिन माटुंगे जो कि अच्छे खिलाड़ी है इस बात के अमीन गेंदबाजी करेंगे आज तक देखिए नितिन माटुंगे सबसे बड़ा खिलाड़ी है और ताकतवर खिलाड़ी मैदान के अंदर। अगली गेंद राइट टप ओवर द विकेट इस बार देखिए आमीन की गेंद शॉर्ट पिच गेंद इस बार देखिए कलाई के सारे पॉइंट क्षेत्र से गेंद गोली की रफ्तार से गई सीमा रेखा पार से होकर 4 दफा। इस बार देखिए छोटी गेंद डाली थी और तकनीक के साथ इस बार खेलते हुए नितिन माटुंगे ने चौवा ढूंढा और चौबे के साथ रन की बात करें तो 39 रन बने हैं 39 ओ नंबर इस बार देखिए तीसरा ओवर चलता हुआ अभी गेंदबाजी करते हुए अगली गेंद राइट ओवर द विकेट नितिन माटुंगे के लिए इस बार देखिए अच्छी गेंद बल्ले पर आई नहीं और इस बार देखिए ओमकार गलती करते हुए तब तक देखिए 1 रन दौड़कर पूरा किया नितिन माटुंगे ने और 1 रन के साथ देखिए अनई 11 सुपरस्टार के खाते में रन बने अब तक देखिए तीसरे ओवर के अंदर 40 रन 40 बने हैं। तो अगली गेंद फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे अबीन जो कि अच्छे खिलाड़ी है और अब देखिए 5वें नंबर पर मैदान के अंदर आने वाली खिलाड़ी हनीफ ऑन स्ट्राइक। पहली गेंद हनीफ के लिए होगी आमीन की राइट टप ओवर द विकेट इस बार देखिए लो फुल टॉस गेंद सुंदर यहाँ पर खेलते हुए शॉर्ट और लॉन्ग ऑफ क्षेत्र पर खिलाड़ी है खिलाड़ी रोकने का प्रयास करते तब तक गेंद गई बॉल लाइन से बाहर चुकने के लिए पहला चुका।
पर देखिए अभी ने पहली गेंद डाली थी, पहली ओवर के अंदर देखिए उन्होंने 13 रन दे दिए। दूसरे ओवर के अंदर देखिए ओमकार भापकर को मौका मिला और ओमकार भापकर ने एक विकेट जरूर चटकाया लेकिन 16 रन दिए थे। और तीसरे ओवर के अंदर के फिर एक बार अमीन आए, अमीन ने अच्छी गेंदें डाली, 2 विकेट चटकाए और 15 रन दिए। तो कुल मिलाकर 3 ओवर के अंदर देखिए डबल 4 बना है, 44 यहाँ पर बनते हुए 3 ओवर के अंदर। आप देखिए आखिरी ओवर होगा और मैदान के अंदर देखिए स्ट्राइक पर होंगे नितिन माटुंगे जो कि अच्छे खिलाड़ी है। 6 गेंद के ऊपर 6 छक्के जड़ने की इनके ऊपर काबिलियत है। तो अच्छे खिलाड़ी मैदान के अंदर अभी भी तक कर खेल रहे, रुक कर खेल रहे। नितिन माटुंगे जब तक है तब तक रन बनेंगे, रन मशीन है और उनके पास देखिए तकनीक है, उनके पास ताकत है और उनके पास सब कुछ है। टेनिस क्रिकेट के अंदर देखिए अच्छे खिलाड़ी है नितिन माटुंगे मैदान के अंदर। और नॉन स्ट्राइकर पर देखिए हरीफ और इनके पास अच्छी ताकत है और उन्होंने 24 के साथ खाता खुला, 4 रनों का इजाफा किया तो रन बने हैं डबल 4। तो आखिरी ओवर इस बार देखिए मौका बना और गेंद आई दत्तू के हाथ में। अच्छी गेंदबाजी करते, रफ्तार के साथ स्विंग करते हैं और वेरिएशन बहुत अच्छे करने वाले खिलाड़ी दत्तू, मैन फ्रॉम साबरडे, अच्छे खिलाड़ी है। इस बार देखिए गेंदबाजी करेंगे और चैलेंज बहुत बड़ा चैलेंज है। सामने देखिए रन मशीन नितिन माटुंगे और उनका गेंद डालना आसान नहीं रहेगा। तो लेकिन देखने वाली बात होगी, दत्तू के पास देखिए वेरिएशन है और रफ्तार भी है। तो अब देखने वाली बात होगी। 6 गेंदें शेष है, नितिन माटुंगे ऑन स्ट्राइक है, रन बने डबल 4, 44 रन बने हैं। आखिरी ओवर इसके ऊपर जरूर हमला होगा और बड़े हिट निश्चित तौर पर बनेंगे। इस बार देखिए नितिन माटुंगे ऑन स्ट्राइक, डाउन स्ट्राइक पर देखिए हानी। आखिरी ओवर यानी चौथा ओवर गेंदबाजी करेंगे अब्दुल कादिर के गेंदबाज दत्तू, मैन फ्रॉम साबरडे। और देखिए नाना के साथ खेलने वाले खिलाड़ी है तो इनके पास देखिए एक्सपीरियंस है, अनुभव है, तो अनुभव के साथ गेंदबाजी करेंगे। तो पहली गेंद राइट राउंड विकेट, इस बार देखिए नितिन माटुंगे के लिए हो उड़ाना चाहते थे लेकिन गेंद गई बल्ले का बाहरी किनारा लगकर विकेट कीपर के पीछे 4 रन मिले। थैंक यू अर्शदीप। दरम्यान इथे चिपळूण युवासेना चिपळूण शहर प्रमुख निहारजी कोळे तसेच उपशहर प्रमुख पार जागुष्टे यांचे इथे आगमन होत आहे। त्यांनी कृपया करून आसनस्थ व्हायचंय। निश्चित है सभी मेहमानों का इस बार देखिए स्वागत करते हैं। टूर्नामेंट के अंदर देखिए शिवसेना का टूर्नामेंट है, सेका अब्बासी का टूर्नामेंट है, तो इसके अंदर आने वाले सभी मेहमानों का बहुत बहुत स्वागत इस बार चलता हुआ। चिपळूण के मेहमान है, हमारे शिवसेना के मेहमान है और इसके जी अमरे के सब ये दोस्त यहाँ पर आते भी है। तो मैदान के अंदर चलते, मैदान के अंदर आखिरी ओवर, इस बार देखिए गेंदबाजी करके दत्तू राइट राउंड विकेट, अगली गेंद इस बार देखिए नितिन माटुंगे के लिए शॉट पिच गेंद हो उड़ाया और इसके नीचे देखिए जहूर आने का प्रयास कर रहे हैं। तब तक देखिए गेंद गई, फिर एक बार वन बाउंस, गेंद बाउंड्री से बाहर। पर है और नॉन स्ट्राइक पर देखिए हानिफ देख रहे पिक्चर सामने से। 2 गेंद 2 चौबे, दत्तू जैसे गेंद गाज के ऊपर देखिए हमला बोला, 2 गेंद के ऊपर 8 रन बनाए नितिन माटुंगे ने। अगली गेंद इस बार देखिए दौड़ना शुरू किया, राइट बहुत विकेट दत्तू की गेंद, फिर एक बार शॉट पिच गेंद, लेकिन इस बार देखिए फायदा नहीं उठा पाए नितिन माटुंगे, बीट किया और इसके साथ देखिए डॉट गेंद, बिंदी गेंद, तीसरी गेंद बहुत अच्छी गेंद डाली और जानबूझकर छोटी गेंद डाली थी। तो इस बार देखिए अगली गेंद होगी चौथी गेंद दत्तू की और इस बार देखिए उड़ाना चाहते थे, पूरी तरह से फंस गए। ऑप्शन के काफी बाहर गेंद डाली हुई दत्तू ने, इस बार देखिए फंसाया और इस बार देखिए मौका गवाया नितिन माटुंगे ने। 2 गेंदे आपने चौबे लगाए, मैंने 2 गेंदे डॉट निकली। तू शेर भाई सवा शेर, तू मुंबई का मैं कोकन का। बहुत अच्छा संग्राम चलता हुआ बीच मैदान के अंदर। एक तरफ देखिए नितिन माटुंगे, दूसरी तरफ देखिए दत्तू जिन्होंने अच्छा काम किया। 2 गेंद देखिए डॉट गेंद डाली, बहुत अच्छी का यहाँ पर गेंदबाजी होती हुई। 4 गेंदे और अब देखिए 2 गेंदे शेष है, रन बने हैं कुल मिलाकर 52। बहुत अच्छा कमबैक किया इस बार दत्तू ने। तो फिर एक बार देखिए अंपायर आपस में चर्चा करते हुए, अंपायर देखिए नीलेश टेरोकर सर और राकेश बोरिस सर जो कि अच्छे अंपायर है और इस बार देखिए सुंदर काम करते हुए पूरी दुनिया के अंदर उन्होंने काम किया। महाराष्ट्र के अंदर, मुंबई के अंदर, पुणे के अंदर और पूरे कोकण के अंदर
काम करने वाले अंपायर थे राकेश मोरे और नीलेश टेरोकर सर। बीच मैदान के अंदर फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे गेंदबाज दत्तू। इस बार देखिए क्या नितिन माटोगे के दिमाग में होगा। पांचवी गेंद राइट ओवर द विकेट। इस बार शॉर्ट फिर गेंद और उड़ाया और ओमकार खाली देखने का काम करे। गेंद गई बाउंड्री से बाहर चक्के के लिए। कम ऑन डीजे। इस बार देखिए वो नंबर चलता वो चौथा वो दत्तू गेंदबाजी करते हुए और पहले दो गेंद के ऊपर दो चौके जड़े थे नितिन माटोगे ने। दो गेंदें डॉट डाली थी दत्तू ने और पांचवी गेंद के ऊपर देखिए छक्का जड़ा है नितिन माटोगे ने। तो इस बार देखिए 58 बने हैं। अभी भी देखिए एक गेंद शेष है जो कि दत्तू डालेंगे और फिर एक बार देखिए स्ट्राइक करेंगे नितिन माटोगे। वो नंबर चौथा आखिरी ओवर मैदान के अंदर चलता हुआ 58 बने हैं। नितिन माटोगे अभी भी बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर उन्होंने अब तक देखिए 3 चौके 2 छक्के के साथ बहुत अच्छी बल्लेबाजी की। युवा सैनिक जे इथे उपस्थित असतील त्यांनी कृपया स्टेजच्या साईडला यायचं आहे. आपल्याला चिपळूण युवासेना शहर प्रमुख निहारजी कोळवे ज्यांचं काम आपण मीडियामध्ये कायम बघत असता. कुठल्याही अडचणीसाठी 24 तास असं त्यांच्या पोस्टमध्ये असतं. कधीही मला फोन करा. आणि हे फक्त शिवसेनेतच घडू शकतं किंबहुना बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहेत युवा सैनिक आहेत हेच हे काम करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि असेच एक चांगलं व्यक्तिमत्व निहारजी कोळवे हे इथं उपस्थित आहेत. मी युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. त्यात यथोचित सन्मान इथे शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीने केला जाईल. कृपया सर्वांनी लवकरात लवकर इथे उपस्थित राहा. तर आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान देखील करतोय. मैदानामध्ये खेळ थोड्या वेळासाठी काहीतरी थांबलाय आणि तत्पूर्वी आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करतोय. हर्षदीप आंबरे आमचे नवयुवक आहेत. युवा सेनेचे ते काम करतायत आणि अर्थातच या मैदानावरती त्यांची खूप सारी मेहनत आहे. शिवसेनेसाठी खूप मेहनत घेतात, पक्षासाठी काम करतायत आणि अर्थातच स्पर्धेसाठी देखील त्यांनी चांगलं काम केलंय. त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्रथमेश देखील आहे पालांडे ही युवा सेनेची त्याचप्रमाणे उपशहर प्रमुख पारजी जागुष्टे यांचंही इथे शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीने स्वागत होते. आणखी त्यांचं नाव कसं आणखी ओंकार नलावडे हेही इथे उपस्थित आहेत. त्यांचंही शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीने हार्दिक स्वागत. जवळजवळ 20 ते 30 किलोमीटरचा हा अंतर आहे. पण आमच्या प्रेमाखातर तुमच्या युवासेनेच्या प्रेमाखातर आपण इथे पोहोचलात. तुमचं शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची गरज लागेल आमच्या मुलांना भासेल तेव्हा तुम्ही त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तुम्हाला जेव्हा तिथं तशी चिपळूणला तशी वेळ आलीच तर आम्ही तुमच्या शब्दासाठी तिथपर्यंत पोहोचू. आम्ही पुन्हा एकदा तुम्ही इथं उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. आमचे 15 गावचे उद्योजक नलू चव्हाण हे इथं आलेले आहेत. शिवसेना युवासेना आवासीच्या शाखेच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. आपणही 15 गावात इथपर्यंत पोहोचलात. त्याचबरोबर आपल्याबरोबर जे आलेली मंडळी त्याच्यामध्ये बालांडे दिसत आहेत. त्याच्यामध्ये आणखी आमचे वृद्ध बाबा आहेत त्यांचं काय मला नाव नाही माहिती. भाऊ सूर्यसाहेब आहेत. अन्य आणखी बरीचशी मंडळी आपण इथं आहात.
आपले शिवसेना युवासेना शाखेच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आपण वर स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. तर चला सामना सुरू करा. पंचचा डिसिजन हा अंतिम असेल. अर्थात आयोजकांचा निर्णय असेल. पंच डिसिजन जो देतील, फायनल डिसिजन जो देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल, कारण शेवटी स्पर्धा असते तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असते. चला पंचांना विनंती करतो, सामना सुरू करा प्लीज. चला चला मॅच सुरू करा प्लीज. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. तो फिर एक बार सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत. मैदान के अंदर चलते हुए बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर देखिए नितिन माटुंगे दोस्तों जो कि अच्छे खिलाड़ी है, मैदान के अंदर टक्कर खेल रहे. और वो नंबर ये चौथा वो आखिरी ओवर दत्तू गेंदबाजी करते हुए अब्दुल कादिर के गेंदबाजी करेंगे. वो नंबर चौथा 4 गेंदें हुई है और 5वीं गेंद इस बार डालेंगे दत्तू की गेंद. राइट विकेट. जिस गेंद के ऊपर चर्चा हो रही थी उसी का बदला लिया नितिन माटुंगे ने. दिखा दिया मैं क्यों बड़ा खिलाड़ी हूं. होता है क्रिकेट के अंदर मान क्या होता है, क्रिकेट के अंदर सम्मान क्या होता है, क्रिकेट की इज्जत क्या होता है. तो सुंदर काम करते हुए नितिन माटुंगे. अगली गेंद इस बार देखिए दत्तू राइट विकेट. नितिन माटुंगे के लिए आखिरी गेंद इस बार देखिए उड़ाना चाहते थे और इस बार क्या गेंद डॉट गेंद. तो एक मेरी इसी के साथ ओवर नंबर 4 खत्म हुए और 4 ओवर के अंदर रन बने हैं पूरे 58 रन बनते हुए. तो जीतने के लिए 59 रनों का टारगेट है. टारगेट अच्छा है, बहुत अच्छा टारगेट है. 4 ओवर के अंदर देखिए जिनके पास कॉइन बॉक्स है
तो अच्छा टारगेट बना है, तो देखने वाली बात होगी। 69 रनों का टारगेट है। त्याचबरोबर अब्दुल कदीरचं कर्णधार या ठिकाणी कॉम्बॉक्सकडे संपर्क साधेल आणि तत्पूर्वी आपण काही वेळ आहे त्यामध्येच अर्थातच काही मान्यवरांचं थोडक्यात अगदी मनोगत ऐकणार आहोत। मी आमचे मित्र अमोल बोरे यांना विनंती करतो आपण या स्पर्धेबद्दल अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं। त्याचबरोबर युवा सेना शाखा प्रमुख चिपळूण नेहाळ कवळे सर आपल्याच विनंती करतो अगदी थोडक्यात आपलं मनोगत आपण व्यक्त करावं। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस वंदन करून व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पंचायत समिती माजी उपसभापती SK आमरे साहेब, माझे सहकारी युवा सेनेचे उपशहर प्रमुख पार्थ जागुष्टे, ओंकार नलावडे, आनंद घोले आणि पाटील साहेब, जे माझे मार्गदर्शक आणि आदर्शस्तंभ पाटील साहेब कृष्णा केमिकलचे, आणि उपस्थित सर्व युवा सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी। खरं तर इथे स्पर्धेला हर्षदीपच्या प्रेमासाठी आम्ही इथे आलेलो आहे। हर्षदीपचं आणि आमचं वैयक्तिक भावाभावासारखं नातं आहे। हर्षदीपनी जी ही स्पर्धा घेतली आहे ही चिपळूणमध्ये जी पवनतलावर राष्ट्रीय दर्जाची जशी स्पर्धा होते त्या लेवलची स्पर्धा या आवाशीसारख्या ठिकाणी होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ही हर्षदीपने घेतलेली भगवा चषक स्पर्धा। या भगवा चषक स्पर्धेसाठी शिवसेना युवा सेनेकडनं मनापासून शुभेच्छा देतो। कालच आमचे युवा सेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे साहेब येऊन गेले, कालच खरं यायचं होतं पण आज आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली आणि खरं मनापासून अभिनंदन करायचं। कॉमेंटेटरांचं नाव काय? बाळू सनगरे साहेब, खरं तर तुम्हाला मोठं व्यासपीठ मिळेल आणखी तुमच्यासारखे सतत आमच्यासारख्या लहान माणसाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम तुम्ही करत असता। तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आम्हाला इथे बोलवून आमचा मान सन्मान केल्याबद्दल मनापासून आभार देतो। आणि आमचे SK साहेब, मगाशी तुम्ही म्हटलात की आम्ही कधी तुमच्यासाठी आता तुमचा आशीर्वाद तुमच्याकडे बघूनच आम्ही मोठे झालोय साहेब। तुमच्यासारखेच थोडंसं आमचं डॅशिंग दबंग फक्त चिपळूण शहरामध्ये आम्ही करत असतो। तुमचे सुद्धा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, वंदे मातरम। निश्चितच खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलं। यानंतर अबुल बोरी सर आपल्याच विनंती करतो। धन्यवाद बाळू। उपस्थित मान्यवर या सगळ्यांनाच नमस्कार। खरं तर हिंदू हृदय सम्राट म्हटलं की प्रत्येकाच्या अंगात शहारे येतात, पुढे काही बोलायचीच गरज पडत नाही। आणि त्यांनी ज्या रंगाला समस्त हिंदूंचं एक अस्मितेचं प्रतीक दिलं त्या रंगाच्या नावाने हा चषक या ठिकाणी पार पडतो। खरं तर बाळू, गेले महिनाभर या स्पर्धेची तयारी चालू आहे आणि या प्रत्येक गोष्टीत म्हणजे पहिल्या मीटिंगपासूनचा मी साक्षीदार आहे। SK आमरे साहेब, अजित असेल, संजोग आमरे, महेंद्र शेठ, हर्षदीप आहे, हे आमचे सगळेच मित्र, म्हणजे अजूनही अनेक जण आहेत, पडद्यामागचे कलाकार भरपूर आहे। एक महिनाभरापूर्वी एक मीटिंग झाली की आपल्याला असा चषक घ्यायचा आहे, कारण गेल्या वर्षी अशी परिस्थिती उद्भवली होती की त्यामुळे आपण हा चषक घेतला नव्हता, करोना आला आणि त्यानंतर सर्वच बंद झालं। गेल्या वर्षी पण एक मीटिंग झाली होती की आपल्याला ही स्पर्धा एप्रिलमध्ये घ्यायची आहे, पण 22 मार्चपासून लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर ही स्पर्धा पार पडली। पण यंदा गेल्या 8-10 महिने प्रत्येकजण घरात राहून कंटाळला होता आणि प्रत्येकासाठी, खेळाडूंसाठी किंवा सांस्कृतिक कलेसाठी कुठेही वाव मिळत नव्हता। आणि आपले सर्व खेळाडू, जे कोकणातले खेळाडू या ग्राउंडवर खेळत आहेत, रायगडमधले आहेत, रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, आणि यांना एक हक्काचं व्यासपीठ, एक हक्काचं मैदान आपण मिळवून द्यावं या ईर्षेने, जसं आता निहार शेठ बोलले की दबंग, खरंच SK साहेबांना दबंग हे नाव सार्थ ठरतं, कारण गेले 20 ते 25 वर्षात राजकारणात आम्ही त्यांना बघितलंय। सरपंच पद, उपसरपंच पद, सरपंच पद, त्यानंतर पंचायत समिती, अशा विविध ठिकाणी ते निवडून आले। आणि आपली दबंगगिरी, दबंग कोणाला म्हणतात? जो अडल्या नडल्यांच्या मदतीला जातो, जिथं अन्याय होईल त्याला न्याय मिळवून देतो, त्याला दबंग म्हणले। असाच दबंग आवाशी गावाला मिळाला। आणि पर्यायाने मगाशी बाळू म्हणाला मला आमदार झाल्यासारखं वाटते गाणं लागल्यावर। SK साहेब, तुम्हाला भविष्यात आम्हाला आमदार बघायला आवडेल आणि नक्कीच बघायला आवडेल। या स्पर्धेला माझे सर्व मित्र संजोग आमरे आहेत, शाखा प्रमुख अजित आमरे आहेत, महेंद्र आमरे आहेत, बिट्टू आहे आमचा, हर्षदीप आहे, हे सगळेच माझे मित्र। या सर्वांनी खूप अहोरात्र मेहनत घेतली आणि आज स्पर्धेचा बहुतेक करून आज शेवटचा दिवस आहे, अजून भरपूर मॅच बाकी आहेत। आणि
मुंबईपासून कोल्हापूरपासून महाड रत्नागिरी चिपळूण इथले नावाजलेले संघ या ठिकाणी येऊन गेलेत आणि हीच खरी या स्पर्धेची खासियत आहे. आता ही पुढची मॅच आपण बघणार आहोत. आता ज्याच्या हातात चेंडू आहे तो विक्रोळीचा कॉईन बॉक्स ज्याला म्हणतात तो गिरीश, आणि ह्याची गोलंदाजी बघायला मैलावरून लोक येतात. तो गिरीश आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे हेच खरं या स्पर्धेचं यशाचं गमक आहे असं मला वाटतं. आपण मला बोलायला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. बळू ओव्हर टू यू. निश्चित दाबवलं, खूप मोठ्या गोष्टीचा आपण उल्लेख केला आहे. कारण शिवसेनेचे सगळे शिलेदार आहेत आणि बाळासाहेब नेहमी एक गोष्ट म्हणायचे, ते तुम्हाला एक चेंडू नंतर सगळे तर मित्रांनो टाळ्या बांधल्या पाहिजेत. गिरीश खोसरेकर मित्रांनो काय खेळाडू आहे, अनेक वर्ष ज्याने अनुभव मिळवलाय आणि कॉईन बॉक्स का म्हणतात हे आता तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. दर्जेदार गोलंदाज आहे. राईट टप होतो विकेट. पहिला चेंडू मुदतसरसाठी असेल, पहिला चेंडू पहा बरोबर त्याच पॉईंटवर टाकला जिथून कॉईन आतमध्ये जातो. आणि कॉईन मित्रांनो ज्यावेळेस आपण कॉईन बॉक्समध्ये टाकतो किती जागा असते तुम्हाला चांगलं माहित आहे. अगदी तंतोतंत गोलंदाजी यावेळेस गिरीश खोसरेकर, मॅन फ्रॉम दादर, विक्रोळीचा खेळाडू आहे, एक अनुभवी खेळाडू आहे, शांत आहे, अष्टपैलू आहे आणि कुठलीही याच्याकडे आगाऊगिरी नाही आहे. अतिशय शांत संयमी. यावेळेस पहा चेंडू चौथ्या स्टंपवर टाकला, पाचव्या स्टंपवर वळवला, यष्टिरक्षकाने ते काम केलं. चेंडूची नोंद झाली निर्धावमध्ये. 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू. मुदतसर सारखा मोठा खेळाडू समोर असताना देखील गिरीश खोसरेकर काय गोलंदाजी, जादुई गोलंदाज. राईट अप होत विकेट. यापडचा चेंडू भिरकवलाय परंतु हवेमध्ये चेंडू घातक होऊ शकतो. पहिल्याच गडी बाद होतोय. मुदतसर यावेळेस मात्र निराश करून मैदानाचा बाहेरचा रस्ता पकडतोय. मुदतसर आउट. तो अर्थात निरारबाईंनी देखील चांगला उल्लेख केला. अमोलने देखील एक महत्त्वाचा उल्लेख केला की शिवसेनेचे शिलेदार कसे असतात मित्रांनो. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझा आवाज कानावर पडतो. म्हणजे बाळासाहेब समजवायचे, सांगायचे आणि वेळ आली तर कानाखाली देखील पडतो. तीच परंपरा मला या ठिकाणी तंतोतंत बघायला मिळते. ती SKG आमरे सरांमध्ये. समजवतात, सांगतात, शांत राहतात, सगळं काय ऐकून घेतात, पण वेळ आली तर कानाखाली देखील पडते मित्रांनो. हीच शिवसेनेची ओळख आहे आणि शिवसेनेची स्थापना मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे 19 जून 1966 साली ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी या संघटनेची स्थापना केली त्यावेळेस घटना लिहिली गेली की आपलं नातं हे समाजाशी आहे, आपलं नातं हे समाजकारणाशी आहे आणि म्हणूनच हे शिवसेनेचे सगळे शिलेदार हे शिवसेनेचं काम करत आहेत. यावेळेचा चेंडू आलेल्या फलंदाजाने मात्र भिरकावलाय परंतु धावा फार बेतील वाटत नसताना चेंडूशी मार्केट बाहेर. 4 धावा. त्या चेंडूवर 4 धावा. चौकार ठोकणं सोपं काम नाही. तंत्रशुद्ध फलंदाजी आणि तीक्ष्ण नजर असणं गरजेचे आहे. यावेळेस पहा चेंडू भिरकावलाय सुरेख पद्धती. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाऊन आणावा लागेल क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमापार. चौकार. दाखवू दिले मला गॉगरचा टायगर का म्हणतात आणि अर्थात 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी मारण्याचा पराक्रम कुंदन करतोय सुरेख या ठिकाणी फलंदाजी. कारण समोरची गोलंदाजी पाहिली तर मित्रांनो अतिशय दर्जेदार गोलंदाजी, घातक गोलंदाजी. जर का चेंडू निसटला तर सरळ यष्ट्यांचा वेध घेईल आणि अर्थातच अशा समोर 1-2 हात करतोय तो. अर्थातच कुंदन चांगली लढाई देतोय आणि अर्थातच मित्रांनो अशा प्रकारची लढाई, अशा प्रकारची ताकद, अशा प्रकारची क्षमता, अशा प्रकारचा खेळ दर्जा वाढणं गरजेचं आहे. यावेळेस पाहिलं तर कुंदन चांगली फलंदाजी करतोय, एक टॉफ देतोय चांगल्या गोलंदाजाला. यावेळेस मात्र 2 चौकार ठोठावलेत. यावेळेचा पुढचा चेंडू गिरीश खोसरेकरचा आहे. हो यावेळेस देखील क्लास पाहायला मिळतोय आणि यावेळेस देखील तिसरा चेंडू सीमारेखा पार होतोय. चौकार. 4 धावा.
तो फिर एक बार सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत है। टूर्नामेंट के अंदर देखिए बहुत बड़ा टूर्नामेंट चलता हुआ, एक तरफ देखिए अब्दुल कादिर और दूसरी तरफ देखिए हर एक स्टार खिलाड़ी अंडर 11 जिनके कहते में देखिए नितिन माटुकी जैसे खिलाड़ी है और संदीप मकबरा जैसे खिलाड़ी होने के कारण देखिए अब्दुल कादिर बहुत अच्छा काम करते हुए बीच मैदान के अंदर देखिए पहली गेंद के ऊपर 3 गेंदें डॉट डाली थी, तीसरी गेंद के ऊपर देखिए मुदस्सर जो कि आउट हुए, लेकिन आखिरी 3 गेंद के ऊपर देखिए 3 चुब्बी जड़े। बहुत अच्छे खिलाड़ी बीच मैदान के अंदर कुंदन जो कि नॉन स्ट्राइक पर है। अगर अब स्ट्राइक की बात करें तो देखिए एक अच्छे खिलाड़ी है बाहेद के, बहुत अच्छे खिलाड़ी हारी मैन फ्रॉम साबरडे, इनके पास देखिए बहुत बड़ी काबिलियत है, लंबे हिट लगाने जानते हैं और कल इनके लिए लगे 2000 रुपए का इनाम लगा था एसके साहब की तरफ से। तो वही खिलाड़ी है, बहुत अच्छे खिलाड़ी है, तो चिपलून के खिलाड़ी है और अच्छे खिलाड़ी है, माफ कीजिएगा इस हरी है, ये चिपलून की खिलाड़ी बहुत अच्छी खिलाड़ी है। अगली गेंदबाज की गेंदबाज की बात करें तो गेंदबाज करते हुए विक्की इस बार देखिए घुमा दिया और इस गेंद के ऊपर गिरीश कौशलेकर कुछ नहीं कर पाएंगे, गेंद की बॉल लाइन से बाहर चौके के लिए। विक्की पुजारी जैसे गेंदबाज के ऊपर पहली गेंद के ऊपर देखिए खाता खुला चुब्बे के साथ हारी ने जो कि बाएं हाथ के बहुत अच्छे खिलाड़ी है, चिपलून के बहुत अच्छे खिलाड़ी है और इस बार देखिए चुब्बे के साथ खाता खुला। तो अगली गेंद इस बार फिर एक बार देखिए गेंदबाज करेंगे विक्की पुजारी गेंदबाज करते हुए और फील्ड देखिए क्या सजा है, फील्ड बहुत अच्छे फील्ड है। विकी पुजारी की अगली गेंद राइट गेंद इस बार देखिए टेढ़े बल्ले से और एक चौवा, दूसरी गेंद दूसरा चौवा। इन चौबे चढ़कर नौ स्ट्राइकर पर खड़े हैं, तो इस बार देखिए सोचने को मजबूर किया गेंदबाज और खिलाड़ी। इस बार सोच रहे नितिन माटुगे और संदीप बकवाना बीच में चर्चा करते हुए मनोज सकपाल भी जड़े थे मीटिंग के अंदर। तो आप मीटिंग में चर्चा हुई, चर्चा के बाद फिर एक बार देखिए खेलेंगे। तो इस बार देखिए चैलेंज खड़ा किया और जो कि हारी बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए, हारी की पारी बहुत अच्छी चलती हुई मैदान के अंदर। दत्तू देखिए दत्तू को मौका नहीं मिल रहा है अभी तक, चौथा नंबर आया और इस बार देखिए अगली गेंद विक्की पुजारी की गेंद, इस बार देखिए हो सुंदर गेंद, इस बार सुंदर गेंद शरीर के नजदीक से रफ्तार हुई विकेट कीपर संदीप पकवाने के ग्लोव्स में। तो फिर एक बार देखिए गेंदबाज करके गेंदबाज विक्की पुजारी गेंदबाज करते हुए और स्ट्राइक करके फिर एक बार देखिए हारी जो कि अच्छे खिलाड़ी है चिपलून के सितारे बीच मैदान के अंदर देखिए विकेट के नीचे पीछे देखिए संदीप पकवान अगली गेंद राइट पर विकेट इस बार उड़ाना चाहते थे, इस बार गेंद हवा में है और नीचे देखिए खिलाड़ी आते हुए विकेट नंबर 2। इस बार देखिए विकेट गंवाया हारी ने, पहला विकेट आया था मुदस्सर का, तो दूसरा विकेट इस बार देखिए हारी के रूप हारी आउट होकर मैदान से बाहर, लेकिन उन्होंने काम बहुत अच्छा किया। तो देखिए देखने वाली बात होगी क्या दत्तू अंदर जाएंगे, मेरे ख्याल से उनको मौका जरूर मिलेगा। तो दत्तू जो कि तैयारी करते हुए मैदान के अंदर जा रही की, तो इस बात के हारी जो कि बाहर के बहुत अच्छे खिलाड़ी थे और उन्होंने 2 चुब्बे जड़े थे, लेकिन इस बात के विक्की पुजारी ने कहा मैं अच्छे खिलाड़ी हूँ, मेरे पास स्विंग है, मेरे पास रफ्तार है, तो इसी के साथ आउट किया और हारी जो कि वापस आते हुए इस बार। तो रन की बात कर तो रन बने हैं कुल मिलाकर 22 रन, जीतने के लिए पूरे 59 रन बनाने हैं। धन्यवाद निहारजी कोळवे, तुमच्या सर्व टीमचं शिवसेना युवासेना शाखाच्या वतीने हार्दिक अभिनंदन। वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद।
निश्चितच नीलभाई आपलं देखील मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर अबुल बोरे आपला देखील मी आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी आलाच स्पर्धेमध्ये शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि मैदानावरती घेऊन जातोय मोठा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भगवा चषक 2021 ची देखणी स्पर्धा लाख पोलाची अभिमानाची प्रतिष्ठेची सन्मानाची आणि अर्थातच शिवसेनेची शाखा आवाशीची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये 4था दिवस महत्वपूर्ण दिवस आहे. आणि अर्थात यामध्ये जर पाहिलं तर एका बाजूला आपण पाहतोय अब्दुल कादिर तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अदय 11 ज्यामध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत आणि यांच्या दरम्यानची या ठिकाणी लढत सुरू आहे. यावेळीचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाराक करेल अर्थातच विकी पुजारी राईट ओव्हर द विकेट. यावेळीचा चेंडू आहे हो बिरकावायचा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन स्थिरावतोय संदीप बकवाडच्या क्लोज मध्ये निर्धाव चेंडू धावसंख्येमध्ये बदलले. या धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या जर आता पाहिली तर अर्थातच धावसंख्या 22 धावा. विजयाचं लक्ष आहे 59 धावांचं 59 टू विन. अब्दुल कादिर विरुद्ध अदय 11 सुपरस्टार इनके बीच का मुकाबला बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ. इस बार देखिए स्ट्राइक करेंगे गेंदबाज कुंदन और नॉस्ट के प्रति दत्तू खड़े हैं तो अगली गेंदबाजी करते हुए विकी पुजारी और नंबर दूसरा यहाँ पर चलता हुआ. ट्वेंटी टू रन की बात करते 20 बने हैं 2020. तो फिर एक बार देखिए मैदान के अंदर बल्लेबाजी करते हुए कुंदन नॉस्ट के प्रति कि दत्तू जीतने के लिए 59 रन बनाने हैं. और नंबर इस बार देखिए विकी पुजारी दूसरा वोट डाल रहे. फिर एक बार देखिए गेंदबाजी करके राइट अप ओवर द विकेट. अगली गेंद अंपायर के बगल से दौड़ना शुरू किया कुंदन के लिए. इस बार देखिए उड़ाना चाहते थे गेंद हवा में है खतरे में हो सकता है. इस बार देखिए हानि बार है और तब तक देखिए 2 रन इस बार दौड़कर पूरे किए कुंदन और दत्तू ने मिलकर. तो 2 रन के साथ रन की बात करते देखिए 2 ओवर के अंदर देखिए रन बने 22. कई बच्चे देखते रहे बड़ा ड्रामा सुपर हिट ड्रामा बीच मैदान के अंदर चलता हुआ. एक तरफ देखिए चिपलून के खिलाड़ी यानी अब्दुल कादिर के खिलाड़ी है और दूसरी तरफ देखिए पूरी दुनिया के खिलाड़ी यानी स्टार खिलाड़ी अने 11 सुपरस्टार के बीच का मुकाबला बीच मैदान के अंदर चलता हुआ. तर त्याचबरोबर अजून एक मोठा खेळाडू या ठिकाणी दाखल होतोय. नवी मुंबईचा स्टार खेळाडू रितांशु पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. रितांशु पाटील आपल्यास विनंती करतो आपण मंचावर या. आपला देखील आम्ही सन्मान करतोय स्वागत करतोय. रितांशु पाटील एक नवी मुंबईचा स्टार खेळाडू आहे मोठा खेळाडू टेनिस विश्वातला. आणि अर्थातच कोकण आहे आणि कोकणामध्ये अर्थात शिवसेनेची जिथे ते काम असेल शिवसेनेचा कार्यक्रम असेल त्यावेळेस निश्चित मित्रांनो मान मिळेल सन्मान मिळेल. कारण बाळासाहेबांची शिकवण आहे प्रत्येक शिवसैनिकाला युवा सैनिकाला की आपलं नातं हे फक्त आणि फक्त समाजकारणामध्ये राजकारण करायचं आहे ते फक्त आणि फक्त काही पर्सेंट आणि पूर्णतः वेळ आणि पूर्ण कार्य हे समाजकार्य बडून तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. रितांशु पाटील आपणास विनंती करतो आपण मंचावर या. तर अर्थात मोठी स्पर्धा आहे देखणी स्पर्धा आहे. स्पर्धेचं नियोजन आयोजन आपण पाहतो ज्यांच्या संकल्पनेतून मेहनतीतून साकारत आहे ते अर्थातच आमच्या खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय आदरणीय एसकीचे आंबरे सर महेंद्रजी आंबरे सर संजोग आंबरे अर्थातच शाखा प्रमुखाची जबाबदारी आहे. अजित आंबरेकर देखील शाखा प्रमुखाची जबाबदारी आहे. आणि अर्थातच सुदर्शन कदम असतील त्यांच्या सभेत हर्षदीप सर नवीन आमचा युवक आहे जो युवासेना शिवसेनेचं काम करतोय. प्रथमेश पालांडे देखील आहे. त्याचबरोबर सागर आहे बाबले आहे आणि तिथं चांगले काम करताय. सचिन शर्मा यांनी देखील मेहनत घेतले आणि बडूनच मित्रांनो तुमच्यासाठी जी स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होते. भगवी स्पर्धा आहे भगव्यामय वातावरणामध्ये सजलेली ही मोठी स्पर्धा कोकणच्या पवित्र भूमीवर आपण पाहतोय. मैदानी छतमध्ये जाऊया. मैदानावरती जर पाहिलं तर स्ट्राईक करेल दत्तू मान फ्रॉम साबर्डे. यावेळीचा पुढचा चेंडू गोलंदाज वर्णन अमोल निलगुडे. यावेळेचा चेंडू दत्तूने भिरकावण्याचा प्रयत्न केलाय घातक होऊ शकतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाली येतोय सोपा झेल पकडून दत्तूला माघारी परतावं लागेल. बॅक टू पावलेन.
बार देखिए आउट होकर मैदान से बाहर आने वाले खिलाड़ी दत्तू और उनकी जगह लेंगे फिर एक बार देखिए बिग मैन जहूर बीच मैदान के अंदर चलते हुए अब्दुल कादिर के लिए इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है क्योंकि आउट होकर मैदान के बाहर आए पहले मुदस्सर जिन्होंने निराश किया, उसके बाद देखिए हारी और आप देखिए दत्तू जो कि आउट होकर मैदान से बाहर आए। लेकिन अभी भी देखिए कुंदन मैदान के अंदर है, टाइगर अभी भी जिंदा है। तो इस बार देखिए गुहागर के टाइगर बीच मैदान के अंदर इस बार स्ट्राइक पर अगली गेंद, इस बार देखिए गेंदबाजी करते हुए अमोल नीलगुड़े और इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद है, छोड़ दिया और इस बार देखिए अब चारा नहीं, गेंद गई विकेट कीपर संदीप मकवाने के ग्लोव्स में निर्धाव कुठलीही दाब नाही यावेळेस पहिलं तर सुरक्षित फेकलाय आणि अर्थातच फसवलाय गोलंदाज अमोल नीलगुड़े। तो इस बार बात करें कि वो नंबर तीसरा चलता हुआ अमोल नीलगुड़े की अगली गेंद राइट नंबर माफ कीजिए लेफ्ट में गेंदबाजी करते हुए इस बार के उड़ाना चाहते थे, बहुत अच्छे टिप्पे के साथ स्विंग के साथ वेरिएशन के साथ गेंदबाजी होती हुई बल्लेबाज के कुंदन नहीं समझ पा रहे गेंद, फिर एक बात है संदीप मकवाने के ग्लोव में बिंदी गेंद डॉट गेंद, कोई रन नहीं कोई बदलाव नहीं। रन की बात को तो रन बने हैं अब तक 22 रन 22 लॉस ऑफ 3 विकेट प्रोग्रेस इन द थर्ड ओवर। तो जीतने के लिए 59 रन बनाने थे। आप देखिए गाड़ी रुकती हुई और इस बार देखिए बहुत अच्छी गेंदबाजी अमोल नीलगुड़े के द्वारा। इस बार देखिए गेंद फिर एक बार हवा में, फिर एक बार देखिए खिलाड़ी नीचे आने का प्रयास करते हुए इस बार कैच क्लब का और साथ में मैच क्लब का गॉड कुंदन आउट। बल्लेबाजी की थी खासकर कर कुंदन ने और उसके बाद देखिए कोई रन ज्यादा आए नहीं, लंबे छक्के लगे नहीं, चौबे जुड़े नहीं। तो इस बार देखिए पूरी तरह से यहाँ पर बैकफुट पर आती भी अब्दुल कादिर की टीम। तो आप देखिए बहुत बड़ा कारनामा करना होगा जहूर जिनके पास काबिलियत है तो उनको अब मैदान के अंदर आने का मौका। नाश्ते के प्रति शोहेब स्ट्राइक करेंगे जहूर, जहूर ऑन स्ट्राइक नाश्ते पर शोहेब गेंद पहुंच करेंगे अमोल नीलगुड़े, फिर एक बार देखिए अच्छी गेंद पहुंच करते हुए अगली गेंद जहूर के लिए। इस बार क्या होगा, इस बार देखिए डॉट गेंद बिंदी गेंद, कोई रन नहीं कोई बदलाव नहीं, आप बाहर आए मैं बाहर आऊं। इस बार देखिए सुंदर सोच के साथ गेंदबाज करते हुए गेंदबाज, रन में कोई बदलाव नहीं, 22 रन बने हैं। ओ नंबर इस बार देखिए तीसरा चलता हुआ अगली गेंद गेंदबाजी करेंगे अमोल, अगली गेंद इस बार जहूर के लिए, इस बार उड़ाना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद गई। इस बार देखिए नितिन माटुंगे के हाथ पे कोई रन नहीं। इस बार देखिए पूरा सन्नाटा छाया हुआ अब्दुल कादिर के डगआउट में। ओ नंबर तीसरा चलता हुआ मुदस्सर जो कि आउट हुए, हरी आउट हुए, दत्तू ने निराश किया और कुंदन जो कि अच्छे खेल रहे थे वो भी आउट होकर मैदान से बाहर। तो इस बात के गेंदबाजी करते हुए फिर एक बार देखिए अमोल नीलगुड़े अगली गेंद इस बार गेंद नहीं डाल पाए। तो बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर, एक तरफ अब्दुल कादिर तो दूसरी तरफ देखिए अनई 11 सुपरस्टार के बीच का मुकाबला, बहुत अच्छा मुकाबला है। तो पहले बल्लेबाजी करते हुए देखिए अच्छी बल्लेबाजी देखने को मिली नितिन माटुंगे जो कि विकेट कीपर के पीछे देखिए खड़े हैं और इस बार देखिए अगली गेंदबाजी करेंगे अमोल नीलगुड़े। इस बार देखिए गेंद हवा में, फिर एक बार देखिए कैच को लपक पाए, यस इट इज आउट।
देखिए 1 रन भागकर पूरा किया शोएब ने, तो 1 रन के 7 रन बने 24। तो अब देखिए 35 रन बनाने हैं, 5 के शेष है। ऑन स्ट्राइक करेंगे बल्लेबाज, नहीं बल्लेबाज मैदान के अंदर इमरान ऑन स्ट्राइक। अगली गेंद इस बार देखिए गेंदबाज करेंगे, गेंदबाज इमरान के लिए विकी पुजारी। इस बार देखिए सीधे बल्ले से, इस बार क्या गेंद हानिफ के ऊपर से 4 रन के लिए। तो पहले से देखिए विकेट गंवाया, पहले ओवर के अंदर देखिए 0 के ऊपर पहला विकेट, सबसे बड़ा विकेट आया था मुदस्सर, और उसके बाद देखिए और कई विकेट चटकाए बल्ले गेंदबाज ने। तो इसी के साथ चलते देखिए धीरे धीरे सुपरस्टार के खिलाड़ी स्टार बन रहे इस मैच के अंदर। इमरान अब स्ट्राइक करेंगे, नॉन स्ट्राइक पर शोएब है, और इस बार देखिए बहुत निराशजनक बल्लेबाजी चलती हुई मैदान के अंदर। अगली गेंदबाजी करेंगे विकी पुजारी, जो कि अच्छे खिलाड़ी है और इस बात की बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए। तर अर्थातच मोठा सामना आहे आणि त्यामध्ये नितीन माटुंगीचा संघ आपल्याला पाहतो. नितीन माटुंगी आहे विकेट किपरच्या मागे जर पाहिलं तर मोठे मोठे खेळाडू उभे आहेत मित्रांनो. मनोज सकपाळ आहे, नितीन माटुंगी आहे, स्टेजच्या मागे पाहिलं तर चितकूर उभा आहे, तो अर्थातच संदीप मकवान आहे, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गलीच्या आसपास गिरीश खोसरेकर एक महान खेळाडू आहे. टेनिस विश्वातला दादरमध्ये राहणारा विक्रोली संघाकडून खेळणारा कॉइन बॉक्सच्या नावाने ओळखला जाणारा अर्थात गिरीश खोसरेकर सारखे मोठे मोठे सितारे टेनिस विश्वातले पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय अनय 11 सुपरस्टार संघाने स्टार कामगिरी केले, आणि अर्थातच यानंतर काही वेळात दुसरा सामना देखील मोठा सामना तुमच्यासाठी ऑन करत आहोत. आणि अर्थातच धन्यवाद पाटील साहेब, आपण या स्पर्धेत सहभागी झालात. आपलं शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे कादिर 11 चिपळूण गोलकोट आपण या स्पर्धेत सहभागी झालात.